माणूस मोठा झाला की त्याचे विरोधकही वाढतात, ट्रोल करणारे वाढतात, लोक देवालाही सोडत नाहीत. तुमच्या आयुष्यात असं काही झालंय? मुळात तुम्ही जी नावं घेतली, लोक देवालाही नावं ठेवतात, इतका काही मी तर मोठा नाही, मी माझं काम करत राहतोय. पण तुम्हीच विचारलं की ट्रोल वगैरे होणं, लोक नाव ठेवणं किंवा विरोध करणं वगैरे, असं थेट माझ्यापर्यंत तरी आजपर्यंत काही आलं नाही, पोहोचलं नाही. जरी तुम्हाला काही ऐकवत असेल किंवा लोक काही सांगत असतील, म्हणत असतील, मला ट्रोलिंगचा आणि विरोधकांचा त्रास होण्यासाठी मी काही ह्या क्षेत्रामध्ये माझं करिअर करण्यासाठी आलेलो नाही. माझ्या उदरनिर्वाहाची आणि चरितार्थाची जी भिस्त आहे ती वारकरी संप्रदायावर अवलंबून नाहीये. ती तुकोबारायांच्या कृपेने उत्पन्नाची माझी व्यवसायाची साधनं वेगळी आहे. माझी महत्वाकांक्षा याच्यामध्ये करिअर वगैरे करायचं, फार यशस्वी बनून मिरवायचं वगैरे ही नाहीच आहे. मला संधी दिली आहे ज्ञानोबा तुकोबारायांनी की तू हे व्यवस्थित थोडंसं करू शकतो आणि तू हे करत राहिलं पाहिजे. तुझ्या माध्यमातून हा विचार जरा बऱ्यापैकी पोहोचतोय लोकांपर्यंत आणि हे तू करत राहिलं पाहिजे, मला ज्ञानोबा तुकोबारायांनी सांगितलंय आणि मी ते फक्त माझं काम करतोय. मला ह्याच्यामध्ये काहीतरी करिअर वगैरे घडवायचंय आणि माझ्या आयुष्यावर याच्यामध्ये काहीतरी यशस्वी म्हणून एका शिखरावर बसून राहण्याची, टिकून राहण्याची अजिबात महत्वाकांक्षा नाहीये. त्याच्यामुळं कोणीतरी ट्रोलिंग करणं, विरोध करणं, याच्यासाठी ह्या स्पर्धेतच मी नाहीये. मुळात माझ्यावर या गोष्टींचा प्रभाव पडत नाही. राहिला विषय त्रास देण्याचा, तर जगद्गुरु तुकोबारायांच्या तालमीत तयार झालोय. त्रास देणाऱ्यांना पुरून उरू आम्ही.